10 वर्षाच्या मुलीने केला। आल्या आल्या घरी आल्या आल्या त्यांनी मला विचारलं, डॅडा तू कोणाबरोबर आहेस? आजोबा बरोबर आहेस का काका बरोबर आहे? मला 2 मिनिटं कळलं नाही की मी ह्याचं उत्तर काय देऊ आणि या कमी वयामध्ये यांना हा प्रश्न का पडला। मी त्यांना सांगितलं, नाही मी आजोबा बरोबर आहे। त्यांनी मला कडकडून मिठी मारली। त्यांनी मला सांगितलं, डॅडा तुझा अभिमान आहे। 6 वर्षाच्या मुलाला आणि 10 वर्षाच्या मुलीला जे कळतं ते 65 वर्षाच्या व्यक्तीला का नाही कळत हे मला नाही सांगता येणार। त्याच्या पुढे जाऊन माझ्या मुला मुलींनी काय सांगितलं, तू जर या वयामध्ये आजोबाला जर सोडलं असतं तर उद्या गेल्यानंतर, उद्या जाऊन 15 वर्षानंतर आम्ही सुद्धा तुला कदाचित घराबाहेर काढलं असतं। त्यामुळे मी तुम्हा सर्वांना सांगतो, आपण ज्या पद्धतीने वागतो, घरी ज्या पद्धतीने आपण चर्चा करत असतो, जो निर्णय तुम्ही सर्वजण या लोकसभेमध्ये घेणार आहात म्हणजे पवार साहेबांच्या पाठीमागे उभा राहण्याचा, हे फक्त आपल्या आधीच्या पिढीसाठी, आपल्या पिढीसाठी महत्वाचा नसतो, की लहान मुलं जी असतात त्यांच्यासाठी सुद्धा महत्वाचा असतो। आणि हे लहान पुढच्या पिढीला, लहान मुला मुलींना आपल्याला दाखवून द्यायचंय की विचार महत्वाचे असतात आणि नाती महत्वाचे असतात। म्हणून हे लोकसभा इलेक्शन महत्वाचे, म्हणून सुप्रियाताईंना आपल्याला जास्तीत जास्त मताने तिथं निवडून द्यायचंय। देणार का नाही देणार? कितीही दबाव आणला तरी लढणार का नाही लढणार? एवढा कमी आवाज चालणार नाही। हात वर करून सांगा, आपण सर्वजण लढायला तयार आहोत का नाही? कुणी किती काय केलं, किती आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, या मगाच्या व्हिडिओ सारख्या मलिदा गँगली काही नाटक केलं, किती दम दिला, त्याला उत्तर लोकसभेतून सुप्रियाताईंना जास्तीत जास्त लीड देऊन करणार का नाही करणार? बारामतीकरांना मला फक्त एकच सांगायचंय, सगळ्या तालुक्यामध्ये स्पर्धा लागली, तिथे असणारी स्वाभिमानी जनता 1 नंबर लीड सुप्रियाताईंना द्यायला तयार आहे। इंदापूर तयार आहे, पुरंदर तयार आहे, दौंड तयार आहे, तिथं बोर आणि सर्व इतर तालुके तो मतदारसंघ तयार आहे, खडकवासला तयार आहे। पण आजपर्यंत जे कुठलं इलेक्शन झालेलं आहे त्याच्यामध्ये बारामतीकर आणि बारामतीमध्ये असणारे स्वाभिमानी जनतेने साहेबांना, दादांना, सुप्रियाताईंना पुरोगामी विचाराला, जेव्हा दादा आपल्या बरोबर होते तेव्हा पुरोगामी विचाराबरोबर होते, या सगळ्यांना या लोकसभा मतदारसंघातून सर्वात जास्त लीड कोणी दिले? मग बारामतीकर आपल्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे का नाही? नक्की का? एकदा हात वर करून सांगा, सुप्रियाताईंना जेवढी लीड गेल्या वेळेस दिली होती 1,20,000ची या तालुक्यातून, त्याच्यापेक्षा जास्त लीड आम्ही सर्वजण इथून देणार, सांगा एकदा नक्की का? सुप्रियाताईंना 2019ला कोणाच्या विरोधात तुम्ही लीड दिली होते? भाजपच्या विरोधात। अजितदादांना विधानसभेमध्ये तुम्ही कोणाच्या विरोधात लीड दिली होती? 1,65,000चे। मग तुम्ही सर्वांनी अजितदादांना, सुप्रियाताईंना भाजपच्या विरोधात जर लीड दिली होती तर सुप्रियाताई आणि पवार साहेब भाजप बरोबर गेलेत का? मग दादांनी निर्णय जो घेतलाय तो स्वहितासाठी आणि स्वतःचं साम्राज्य टिकवण्यासाठी तिथं जर घेतला असेल, पण तो निर्णय घेत असताना ज्या स्वाभिमानी जनतेने भाजपच्या विरोधात दादांना 1,65,000ची लीड दिली होती, दादांनी निर्णय घेत असताना इथं असलेल्या स्वाभिमानी जनतेला विचारलं होतं का मी भाजप बरोबर चाललोय? विचारलं होतं का? मग आपली जबाबदारी आहे, आता गेल्या 60 वर्षामध्ये तुम्ही सर्वजण नेहमी भाजपच्या विरोधात आणि पुरोगामी आणि शिवशाहू फुले आंबेडकरांच्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या आणि अण्णाभाऊ साठेंच्या विचाराबरोबर आपण सर्वजण राहिलोय। आणि तेच उत्तर या लोकशाहीच्या माध्यमातून या लोकसभेमध्ये आपल्या सर्वांना द्यायचं नाही द्यायचं? आणि तुमच्या सर्वांचे नातेवाईक ज्या ज्या तालुक्यामध्ये, ज्या ज्या मतदारसंघामध्ये, जसं डॉक्टर अमोल कोल्हे असतील तिथं, माळा असेल, नाहीतर नगर दक्षिण असेल, तिथं सुद्धा आपल्या सगळ्यांना आपल्याच विचाराचा प्रचार करायचा, तो तुम्ही करणार का? तर मग माझं भाषण झाल्यानंतर एक खास नेत्याकडनं
सुप्रियाताईंना एक शुभेच्छाचा संदेश आलेला आहे. तो संदेश आपण एकदा ऐकूया. आणि तो जो टीव्ही मध्ये असताना नाही तर व्हिडिओ मध्ये असताना जो नेता आहे त्याचे जर कार्यकर्ते त्यांचे जर कार्यकर्ते इकडे आले असतील तर त्यांनी सुद्धा त्याच नेत्यांचं तिथं मनोगत ऐका आणि ते जे म्हणतात ते सगळ्यांनी तिथं स्वीकारा. एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वाभिमान. त्यानंतर महासंसद रत्न व्हिडिओ लावा शुभेच्छांचा. आम्ही अनेक जण साहेब खासदार झाले, मी खासदार झालो, स्वर्गीय भाऊ खासदार झाले, बापूसाहेब थिटे खासदार झाले, मागर के खाडीलकर, तुळशीराम जाधव तेही खासदार होते, जुन्या लोकांना आठवत असेल. संभाजीराव काकडे खासदार झाले. पण माझी बहीण म्हणून सांगत नाही, आतापर्यंत जे जे खासदार झाले त्या सर्व खासदारांच्या मध्ये सर्वात जास्त मतदारसंघामध्ये जर संपर्क कुणी ठेवला असेल तो सुप्रियाने ठेवलेला. महासंसद रत्न सुसंस्कृत, विनयशील, नम्रशील ताई आपल्या हक्काच्या महासंसद रत्न सौताई. नमस्कार. आदरणीय पवार साहेब, माननीय देशमुख साहेब, फौजियाताई, संघटनेतले व्यासपीठावर असलेले सगळे वरिष्ठ नेते आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी तमाम बारामतीकरांचे मनपूर्वक आभार मानते की 3 वेळा मोठ्या संख्येने मतदान करून आपण मला दिल्लीला जायची संधी दिली. याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. बारामती लोकसभेचं मतदान आहे. 7 मेला मतदान आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 6. आणि आपलं पवित्र मत, माझं काम, आपल्या भागात झालेला विकास, हे सगळं बघून मेरिटवर मला पास करा ही विनम्र विनंती करायला मी आलेलो. यावेळी फक्त एकच बदल आहे की आपलं चिन्ह बदललंय. आधी एक चिन्ह होलं, त्याचं काय झालं सगळ्यांनाच माहिती आहे. आणि टीव्हीवर ते बघून बघून पण कंटाळा आलाय आता. आणि तुम्ही बघा, चिन्ह बदललं, पक्ष गेला, चिन्ह गेलं, सगळंच गेलं. आणि मला असं वाटलं अरे बापरे आता काय होणार. पण माझ्या पांडुरंगाची इच्छा की माझ्या पांडुरंगाने माझ्या पदरात काय टाकलं तर तुतारी वाजवणारा माणूस. या महाराष्ट्राच्या संस्कृतीत तुतारी कधी वाजते? जेव्हा लग्न कार्य होतं तेव्हा तुतारी वाजते. कुठलंही शुभ कार्य असतं तेव्हा तुतारी वाजते. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हा ही तुतारीच वाजली होती. आणि हे युद्ध वेगळं आहे. हे युद्ध महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. रोहितच्या भाषणात बऱ्याच गोष्टी आल्या. रोहित, तू एक सांगायला विसरलास की इतके वर्ष आपल्या पक्षाबद्दल बाहेरून येणारे लोक आपल्या पक्षाला एनसीपी, नॅचरली करप्ट पार्टी म्हणायचे. एनसीपी नॅशनली करप्ट पार्टी नाही, नॅचरली करप्ट पार्टी. आता दिल्लीवरनं काय येऊन म्हणतात की पुत्री प्रेमामुळे पक्षामध्ये अंतर आलं. भ्रष्टाचारामधून मुक्त केल्याबद्दल मी भारतीय जनता पक्षाचे जाहीर आभार मानते. आणि पुत्रीवर प्रेम करणं हे देशाच्या भ्रष्टाचारापेक्षा नक्कीच जास्त चांगले. आणि त्याच्यामुळे मला काय त्या आरोपाचं वाईट वाटत नाही. कारण पुत्री प्रेमामुळे जर पक्ष फुटला असेल ना, तर मला हा प्रश्न त्यांना विचारायचा आहे की आपण सगळे एका कुटुंबात, एका पक्षात, एक संघटनेत, एक घर म्हणून काम करत होतो. मी पक्षाकडे असं काय मागितलं जे तुम्हाला हवं होतं? आज माझ्याबद्दल बोललं जातं, अहो 1 लोकसभेचं तिकीट मागितलं, 1. यांना कधी हवं होतं का? ते कुणालाच नको होतं. आणि जेव्हा जेव्हा लोकसभेचा विषय पक्षात यायचा तेव्हा जर साहेब म्हणले अरे तू लढतोस का, तर संध्याकाळी घरी येऊन तोच नेता म्हणायचा, साहेब माझं चुकलं का, मला लोकसभेला का पाठवताय? कधीही आजपर्यंत त्यांनी लोकसभेचं तिकीट किंवा मला इच्छा आहे हे सांगितलं नव्हतं. सांगितलं असताना अरे मांगा होता तो दिल खोल के तुमको देती. काय प्रश्न आहे?
आणि जे प्रेमाने देण्यात कुणाला मजा आहे ना, ओरबाडून घेण्यात मजा नाहीये. पण ही लढाई वेगळी आता, कारण का ही लढाई वैचारिक आहे, ही वैयक्तिक माझ्यासाठी नाहीच आहे. पण ज्या गलिच्छ पद्धतीने आज याचं राजकारण चाललं ना, ही लढाई त्या घाणेरड्या मानसिकतेच्या विरोधात. तुम्ही रोज हल्ले करता, जणू काय आमच्या घरातली उणीधुणी काढल्याशिवाय या देशाची क्रांतीच घडणार नाहीये. आमच्या घरातलं सगळं बाहेर सांगून गॅसचा सिलेंडर कमी होणार आहे का? तुमच्या नोकरांना मुलांना नोकऱ्या लागणार आहेत का? या देशातला भ्रष्टाचार मुक्त हा महाराष्ट्र किंवा भारत होणार आहे? हे दुर्दैव आहे. आणि रोज आमच्यावर आरोप केले जातात. मी प्रत्येकाचं उत्तर देऊ शकते. आरेला ना कारे म्हणायला ताकद लागत नाही. आरे म्हटल्यावर खरं माहिती असलं तरी गप्प बसायला जास्त ताकद लागते, आणि ती माझ्यामध्ये आहे. एवढी नव्हते घट्ट, 10 महिन्यात झाले. एवढंच बोललं ना तरी माझ्या डोळ्यात पाणी यायचं. इतकं रडून झालंय की आता अश्रूही येत नाही डोळ्यात. आणि कुणासाठी रडायचं हो? तुम्हाला जर कुटुंबाची, पक्षाची, महाराष्ट्राचीच फिकर नसेल तर कशासाठी तुमच्यावर मी माझे अश्रू वाया घालू? कारण या अश्रूला पण काहीतरी किंमत आहे, प्रत्येकाच्या अश्रूला. यांनी काहीही बोलावं, आणि रोहित म्हणला ही गोष्ट खरी आहे की इतक्या वेळा ते रोज सांगतात की आमचं शाह आणि मोदी साहेबांची फार चांगलं आहे. अहो, मग एकदा तरी माझ्या शेतकऱ्यांच्या कांद्याच्या भावासाठी फोन फिरवा हो. एकदा तरी दुधाच्या भावासाठी. काय दुधाचा भाव? म्हशीचं 1 लिटर दूध आमच्या शेतकऱ्याला 24 रुपयाला पडतं, आणि गावात शहरात या महिलांना विचारा, 72 रुपये लिटर म्हशीचं दूध आहे का नाही मला सांगा. मग मधले 50 रुपये जातात कुठे? अहो, मी रोहितची आत्या आहे, माझ्या वयाला असे शब्द शोभत नाहीत, त्याच्यामुळे मी तसले शब्द वापरत नाही. पण ही गोष्ट खरी आहे की मधले 50 रुपये जातात कुठे? रोज माझ्यावर आरोप होतात की यांनी 10 वर्षात काही केलंच नाही. अहो, माझं मराठीतलं जर पुस्तक तुम्ही नीट वाचलं असतं, एक अर्धा तास काढून, तर तुम्हीही तुमचं मत हे तुतारीलाच दिलं असतं, हे मला माहिती. आणि ज्यांच्या बरोबर अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलं, प्रत्येकाने काही ना काहीतरी माझ्याबद्दल बोलले. पण ठीक आहे, आता त्यांना अधिकार येते. झालं गेलं, गंगेला व्हायला. मी नाही त्यांची जुनी उणी धुणी काढत बसणार, कारण का मला माहिती आहे मी निष्ठेने काम केलंय. आणि मी कुणाला 5 रुपयाला मिंदी नाही आहे ना. मी कुणाचा 5 रुपयाचा चहा कधी प्यायले ना, कधी 5 वर्षात मी कुणाला पाजलाय. त्याच्यामुळे माझ्या इलेक्शन मध्ये कुठेही कॉन्ट्रॅक्टर मटणाची जेवण घालत नाहीयेत. आपल्याकडे नाहीच. आणि मी एनिवे रामकृष्ण हरी आहे, तिथं वाजवायचीच आहे आपल्याला, त्याच्यावर पण येणार आहे मी. पण हे दुर्दैव आहे की सातत्याने बोललं जातं की माझ्या विचाराचा खासदार आणा. अहो, 18 वर्ष एक तुमच्याच विचाराचा खासदार होतं, कुठे वेगळा होता? आणि माझी काय चूक? आज जी माझ्यावर टीका होते ही माझ्या संस्कारांमुळे चूक. मोठा भाऊ म्हणून नेहमी मान सन्मान केला, मोठा भाऊ म्हणून नेहमी एक पाऊल मागे उभे राहिले. कशात ढवळाढवळ केली नाही. कुठल्याही आमदाराला विचारा, त्या राहुल कुलला विचारा किंवा भरणे मामांना विचारा, संजय राऊत, आपल्या संजय जगतापांना किंवा संग्राम थोपटेंना विचारा. कधी एक पीआयच्या बदलीसाठी पण मी कधी विनंती केली का? तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा, तुम्ही म्हणाल तसा खासदार फंड आपण करू, तुम्ही फक्त आदेश द्या, तुम्ही जे म्हणाल ते आपण एकत्र मिळून करू. आणि आज त्याच वागण्यासाठी तुम्ही माझ्यावर टीका करता. म्हणजे आमच्यावर केलेले संस्कार हेच आम्हाला नडले. म्हणजे मोठ्यांचा मान करायचा, धाकट्यांवर प्रेम करायचं, आणि म्हणून आज तुम्ही आमच्यावर टीका करणार. 10 वर्षात काहीच केलं नाही, हे मला आरोप मान्य नाही. पण त्याला मी फार उत्तर देत बसणार नाहीये, कारण का त्यांनाही सत्य माहिती आहे आणि मलाही सत्य माहिती आहे. आणि तर ते चांगुलपणा नडला, बरोबर आहे. असंच असतंय बहिणीचं. नंतर सगळे माझ्यावर नाराज होत आहेत, दादा 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 करते. पण काय करणार? समाज चाललाय म्हणून 2
तर मी तुम्हाला सांगत होते, थांबा थांबा थांबा. तर मी कामाबद्दल आपल्याला सांगत होते. नमस्कार. तर मी आपल्याला सांगत होते की आपल्या विकास कामाबद्दल. विकास काम झालं का? तर जरूर झालं. पण एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की आम्ही आमच्या खिशातल्या पैशाने विकास नाही केला. तुम्ही सगळे टॅक्स भरता, मी पण टॅक्स भरते. आपण सगळे टॅक्स भरतो आणि त्या टॅक्सच्या पैशातून विकास झाला. आणि कोणी एका व्यक्ती नाही केला, सगळ्यांनी मिळून हा विकास केला. त्याच्यामुळे सगळं टॅक्स भरला आणि यांच्यामुळे नुकसान झालं. मंत्री झाले असते तर कामं झाली असती. मला खरं सांगावं, मगाशी कृषी मंत्र्याबद्दल रोहित बोलले. मला रोहितला विचारायचं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना विचारायचं आहे, या देशाचा कृषी मंत्री कोण? शरद पवार असता तर कांद्याचा भाव पडला नसता. या देशाचे कृषी मंत्री कोण? कोणच नाही. या देशात तुम्ही विचार करून सांगा, ते आम्हाला सांगतात की सगळी सत्ता जर एका विचाराच्या पक्षाकडे असेल तर प्रश्न सुटतात. मला त्यांना ह्या व्यासपीठावरनं प्रश्न विचारायचा आहे की सांगली आणि सोलापूरला गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. अहो, सोलापूरला 15 दिवसातून एकदा पाणी येतं आणि सांगलीला कुठला मोठा विकास आणि क्रांती यांनी कडून दाखवली आहे? त्याच्यापेक्षा बारामती लोकसभा मतदारसंघात 10 वर्ष मी जरी केंद्रातली असले खासदार तरी माझ्या मतदारसंघात स्कीम्स जास्त आणि केंद्राचा जास्त निधी बारामती लोकसभा मतदारसंघात आलाय आणि सोलापूर आणि सांगलीला नाही. ही सक्षना बसली इकडे, तिला विचारा सोलापूरच्या खासदाराबद्दल काय बोलतात. 1 रुपयाचा कढीपत्ता, सोलापूरचा खासदार बेपत्ता. खरंय का नाही? सोलापूरचा खासदार एका विचाराचे. कोणी तुम्हाला सांगितलं की एका विचाराचाच असलं तर विकास होतो? मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. 10 वर्ष 2004 ते 2014 काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार होतं केंद्रामध्ये. गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं 10 वर्ष. वायब्रंट गुजरात झाला का नाही? मोदी साहेबच होते ना तेव्हा मुख्यमंत्री. कुठलं काम अडलं सांगा? तेव्हा केंद्रात त्यांच्या हक्काचा माणूस म्हणजे आदरणीय पवार साहेब होते. पवार साहेबांनी गुजरातला नेहमी मदत केली. त्यांनी कधी भाव असं नाही केलं की तो बीजेपीचा किंवा काय. तर बीजेपीचं सरकार गुजरातमध्ये असलं आणि केंद्रात काँग्रेसचं असलं तर वायब्रंट गुजरात होऊ शकतो.
तर केंद्रात गुजरात सरकार असताना मॅग्नेटिक महाराष्ट्र का नाही होऊ शकत? त्याच्यामुळे हे जो विचार आहे ना की त्यांना मत दिलं तरच विकास होतो, हे थोतांड खोट आहे. तसं होत नाही. आणि त्याच्यामुळे जरी विरोधात असलो, आणि तुम्हाला कोणी सांगितलं यावेळेस आम्ही विरोधात बसणार आहे? यावेळेस काँग्रेसचं सरकार येणारच आहे. आणि त्याची तुतारी कुठे वाजली तर सुनील केदारांनी त्याची सुरुवात विदर्भातून केलेली आहे. त्यांनी आत्ताच मला सांगितलंय विदर्भातला एखादा सीट जाईल, बाकी सगळी आपल्याच खात्यात आहे. त्याच्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी विदर्भातून सुरुवात झाली आणि जवळपास रोहित म्हणतो तसं 30-35 सीट 48 पैकी आपल्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या येणार आहेत. अनेक गोष्टी काही दिवसात झाल्या, रोहितनी त्यांनी मांडल्या. अनेक पाहुणे आले, काही बरडून गेले, त्याचं मला वाईट वाटलं नाही. मला एकाच गोष्टीचं या संपूर्ण इलेक्शन मध्ये वाईट वाटलं. जेव्हा पहिली सभा झाली ना आणि त्यांचा निर्णय झाला कॅन्डिडेट अनाऊन्स करायचा, त्याच्यामध्ये ते एक वाक्य बोलले होते की समोरचे येतील, भावुक होतील, म्हणतील त्यांचं शेवटचं इलेक्शन आहे आणि रडतील. मला त्यांना सांगायचंय, हे शेवटचं का पहिलं का शेवटचं का तिसरं का चौथं, हा निर्णय तुमचा नसेल, तो माझ्या पांडुरंगाचा असेल. आणि हा जो तुमचा विचारले बुरसटलेला विचार ना, त्याच्या नादी आम्ही लागणारच नाही. कारण का माझा विश्वास आहे की लोक मला रोज विचारतात की आदरणीय पवार साहेब 3-3, 4-4 सभा करतात, त्यांना एवढी एनर्जी येते कुठून? म्हटलं त्यांच्या टॉनिकचं नाव महाराष्ट्र आणि त्याची मायबाप जनता. जोपर्यंत तुम्ही आदरणीय पवार साहेबांना साथ द्याल तोपर्यंत त्यांना कोणीही थांबवू शकत नाही. त्याच्यामुळे येऊ दे सगळे, बोलू दे सगळे. काही लोक म्हणतात, ते व्हिडिओ दाखवले की आदरणीय पवार साहेबांना आम्ही संपवणार आहेत. जोपर्यंत आदरणीय पवार साहेबांची ढाल म्हणून तुम्ही सगळे आहात, इस देश का मायका लाल उसको कुछ नहीं कर सकता, हेही मला अतिशय प्रांजळपणे त्यांना सांगायचं. त्यामुळे बोलू दे त्यांना, त्यांच्याकडे दुसरं काही बोलण्यासारखं नाहीच आहे आपल्या विरोधात. आणि हो, मी आहे बारामतीची लेक, हो मी राहते इथे, आणि या देशाचाच आणि राज्याचा निर्णय आहे. जेवढ्या हक्क एका मुलाचा आहे तेवढाच हक्क एका मुलीचाही आहे, हेही मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं. बऱ्याच लोकांना त्रास होतो की ही इथे का राहते. अरे माझं घर आहे, एक काहीतरी तुम्ही निर्णय ठेवून घ्या, ही राहते का नाही राहते. परवा तर काय आरोप केला की 7 तारखेनंतर सगळी जातील छत्र्यांसारखी. हो, तुम्ही तुमचं बघून घ्या. तुम्ही किती दिवसातून बारामतीला मधून येता ना, त्याचा हिशोब काढला ना तर तुमच्यापेक्षा आम्ही सगळे बारामतीत जास्त असतो. त्याच्यामुळे आमचे दिवस मोजू नका, आता तुमचे दिवस तुम्ही मोजायला लागा. आणि बारामती हे आहे फक्त बारामती नाहीये, भोरला 5 वर्षातून एकदा, इंदापूरला 5 वर्षातून एकदा, दौंड शहरामध्ये 5 वर्षातून एकदा, पुरंदरला 5 वर्षातून एकदा. यांनी कुठे पालकमंत्री होते ना, 18 वर्ष पालकमंत्री होते. किती वेळा प्रत्येक तालुक्यात गेले? वर्षातून एकदा तरी जाऊ नये पालकमंत्र्यांनी? फक्त प्रचाराला 5 वर्षातून एकदा जोगं जोडीनी देवेंद्र फडणवीस म्हणते हेलिकॉप्टरनी यायचं आणि हेलिकॉप्टरनी जायचं. खाली काय चाललंय वास्तवतेपासून दूर असतात ते. कधीतरी फिरून बघावं बारामतीमध्ये, एवढ्या मोठ्या बिल्डिंग बांधलेल्या आहेत. आमच्या बिचाऱ्या लोकांची चाव्या पण काढून घेतल्या. त्या दिवशी माननीय मुख्यमंत्री आले, सगळ्या गरीब कष्टकऱ्यांना चाव्या दिल्या, सगळ्यांच्या चाव्या काढून घेतल्या. आणि काय सांगतात, मतदान झाल्यावर ठरवू. हो, तुमची बिल्डिंग नाहीये आणि चाव्या द्यायचा अधिकार तुम्हाला नाहीये. त्या गरीब कष्टकऱ्यांची घरं आहेत. कुणावरही जर अन्याय केला ना तर आंदोलनाला मी तुमच्यासाठी बसीन, पण त्या गरीब कष्टकऱ्यांची घरं तुम्ही मतदान कुणालाही करा, ती तुम्हालाच मिळतील. मतदानाचा आणि विकासाचा काय संबंध? कुणाला रोज धमक्या देतात, रोज येत ते म्हणते अरे हा धमकी दिली, ती धमकी दिली. कशाला घाबरतात? ते ज्यांना घाबरतात ना त्यांच्या समोर आम्ही भाषण दिल्लीत करतो आणि डंके की चोट पे करतो. कारण का आम्हाला नाही काय प्रॉब्लेम दुसरा. आणि केला करून करून काय करतील हो? आता माझं निलंबन केलं, माझी काय चूक होती? कांद्याला भाव दिला, कांद्याला भाव देत नाही म्हणून मी आणि अमोल दादा कोल्हेंवर त्यांनी सांगितलं यांना निलंबन करून टाका, हे दोघं बाहेर काढा यांना, हे दोघं फार कांदे आणि शेतकरी करतात. मला तुम्हाला सांगायचंय की शेतकऱ्याला हमी भाव मागणं
हा गुन्हा असेल तर हा गुन्हा मला मान्य आहे. तुमच्या सरकारने आम्हाला फाशी दिली तरी चालेल, पण या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने आयुष्यभर लढत राहणार. आणि ते जे दिवस तुमचे होते, हे सोन्याचे दिवस होते, जेव्हा आपली सरसकट कर्जमाफी झाली होती, आपली पोरं शिकली. परवाच मी चॉकलेटच्या फॅक्टरीत गेले होते. समोर एक महिला बसली होती आणि मी हिंजवडीला 6 लाख नोकऱ्या साहेबांनी कशा आणल्या त्याचा उल्लेख केला. तर ती म्हणली, माझी लेक पण तिकडेच शिकते. म्हटलं, तुम्ही काय करता? तर म्हणले, मी चॉकलेटच्या फॅक्टरीत नोकरी करते. म्हटलं, मुलगी काय करते? लग्न होऊन तिथे गेली. माझ्या पोरीचं लग्न नाही झालं. म्हटलं, मग काय करते मुलगी? ती म्हणली, माझी मुलगी इंजिनियर आहे. कुठे झाली? सोमेश्वर कारखान्यात शाळेत इंजिनियर झाली. आज 3 लाख रुपयाचं पॅकेज आहे तिचं. एकटी राहते हिंजवडीमध्ये. अभिमान वाटतो आम्हाला. हे सामाजिक परिवर्तन ही पवार साहेबांची दूरदृष्टी होती. मी कधीच म्हणणार नाही मी केलं, मी नेहमी म्हणते आम्ही सगळ्यांनी मिळून केलं. दिशा पवार साहेबांनी दिली. संस्था शाळा काढल्या, आरोग्य सेवा केल्या, शेतीला महत्व दिलं आणि इंडस्ट्री आणि MIDC पण आणली. म्हणजे चारी या गोष्टी करून बारामतीची मूठ त्यांनी बांधली आहे. आणि ती मूठ प्रेमाने आणि विश्वासाने बांधली. आणि हा विश्वास आणि प्रेम, एक वेळ प्रेम कमी झालं तरी चालेल, पण विश्वास कमी होता कामा नये. आणि दुर्दैव आहे की आज महाराष्ट्रामध्ये किंवा बारामतीत सगळे पत्रकार येऊन विचारतात, अरे काटे की टक्कर बारामतीमध्ये. मी पहिलं त्यांना सांगते थँक्यू व्हेरी मच. म्हणतात, तुम्हाला काय असं एवढं रिलॅक्स मध्ये कसं आहे? म्हणलं, या संपूर्ण देशामध्ये तर वाराणसीपेक्षा बारामतीचं इलेक्शन महत्वाचं असेल, हीच तर बारामतीची ताकद आहे. आणि बारामतीची ताकद याचा केंद्रबिंदू शरद पवार आहे. पत्रकार मला विचारतात की शरद पवार, म्हटलं, अहो शरद पवार म्हणजे बारामती आणि बारामती म्हणजे शरद पवार, बाकीचे आम्ही परिवारवाद. बरोबर आहे, मी परिवारवाद, मी काय स्वतः सुरू नाही केलं. रोहित परिवारवाद, अजित पवार परिवारवाद, आम्ही थोडी शून्यातून विश्व उभं केलं. अजित पवार, सुनेत्रा पवार आता नुकत्याच आल्यात राजकारणात, मग रोहित पवार, सुप्रिया सुळे, आम्ही सगळे परिवारवाद आहोत. आम्ही काही शून्यातून विश्व नाही उभं केलं, हे मान्य आणि प्रांजळपणे मी कबूल करते. आम्ही नाही बाबा शून्यातून, आम्ही जे आम्हाला मिळालं ते आम्ही पुढे नेलं. आणि त्याच्यामुळे ही जी टीका टिप्पणी वैयक्तिक ना, ह्याच्यापासून दूर जाऊया. कारण मी आता तुमच्याकडे का मतं मागते? कारण का मला एक बदल महाराष्ट्रात घडवायचा आहे. पुढच्या पाण्याचे विषय आपल्याला मार्गी लागायचे, मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न आपल्याला पुढे मागायचे, पुढे बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास पुढच्या टप्प्यात कसा न्यायचा याच्यासाठी आपल्याला काम करायचं. त्या तुतू मेमे मध्ये अडकण्यात काही गंमत नाही हो. असा खासदार दिल्लीला पाठवा जो तुमचा आवाज म्हणून तिथे उभा राहील. आणि प्रॉक्सी नको, कॉपी करके पास नहीं होना है, प्रॉम्प्टिंग भी नहीं चाहिए आपल्याला, मेरिट पाहिजे. नक्की कोण उभं राहणार आहे? मी मत माझ्यासाठी मागतेय, पार्लमेंट मध्ये मी उभी राहणार आहे. त्याच्यामुळे उभं कोण राहणार आहे? आणि माझं नाव पण मी शॉर्ट अँड स्वीट ठेवले. मी काय फार लांब लांब नाव नाही लावले. मशीन मध्ये नाव फक्त सुप्रिया सुळे, कारण का सुप्रिया सुळेच दिल्लीला जाणार आहे. त्याच्यामुळे नावात आगे पिछे ह्याचं नाव त्याचं नाव काय नाही, माझी ओळख आहे. आणि तिकडे साहेब काय कानात भाषण काय करायला सांगायला येणार नाहीयेत. तिथे उभं राहिलं की मलाच उभं राहावं लागतं आणि एकटं. त्याच्यामुळे असा लोकप्रतिनिधी निवडून पाठवा जो तिथे तुमचा आवाज आणि महाराष्ट्राची आन बान आणि शान म्हणून तिथे. आणि मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना. मला जेव्हा बक्षीस मिळतं त्याच्यावरही टीका झाली. अहो, तुमच्या मित्र पक्षांना विचारा, संसद रत्न मी नाही दिले ना, माझ्या सगळ्या सोयऱ्यांनी दिले. माझा सगळा सोयरा नाही सत्तेत, तो पण विरोधातच बसलाय तिथे. मला संसद रत्न जे पुरस्कार मिळतो तो भारतीय जनता पक्षाचा संसदीय मंत्री अर्जुन मेघवाल. नाव माहितीये? कुठल्याच मंत्र्याची नाव माहिती नाहीत आणि ते म्हणतात की मंत्री व्हा, काय नावच माहिती नाही कोणाला. एवढी 2च माहिती आहेत. अच्छा, एकच माहिती आहे. पण अर्जुन मेघवाल हे संसदीय मंत्री आहेत, ते मार्क देतात आणि त्याच्यात माझा नंबर येतो. आणि या देशामध्ये 10 वर्षामध्ये 3 खासदारांचा जो सत्कार मा महिम द्रौपदी मुर्मूंनी केला, त्या 3 खासदारापैकी
प्रिया सुळे एक खासदार आहे, हे मी म्हणत नाहीये, हे भारतीय जनता पक्ष. जेव्हा जेव्हा मी पार्लमेंटमध्ये भाषण करते समोरून युक्तिवाद होतो आणि तेव्हा सगळे मंत्री माझं नाव घेऊन म्हणतात सुप्रिया जी आपने जो कहा वो सही है, अच्छा है, वगैरे वगैरे वगैरे. मला एवढंच तुम्हाला सांगायचं, ही लढाई वैयक्तिक माझी कोणाशीच नाहीये, माझी लढाई वैचारिक आहे. रोहित म्हणला तसं मी मंत्री होऊ शकत होते, पण माझं असंच झालं असतं का रे, कृषी मंत्री कोण माहितीच नाही, अजिबात नाही ना. पण मंत्री होऊन आले शकते, पण माझ्याकडे 2 मार्ग होते. एक सत्तेचा होता आणि अदृश्य शक्ती, आणि दुसऱ्या बाजूला संघर्ष, विचार आणि वडील. तुम्ही माझ्या जागी असता तर काय केलं असतं, कोणाच्या बाजूने उभं राहिला असता. त्याच्यामुळे हा काही विषयच नव्हता आणि त्याच्यामुळे मी काय फार विचार केलाच नाही. माझ्यावरही फार आरोप झाले, हिला हे माहिती होतं, हिला हे माहिती होतं. अहो मला बरंच काही माहिती आहे, मला दोन्ही, जेवढं मला माहिती आहे तेवढं दोन्ही बाजूत कुणालाच माहिती नाहीये. पण सगळ्यात मोठी माझी ताकद हेच आहे की मेरा पेट बहुत बडा आहे. त्याच्यामुळे मी ना पुस्तक लिहिणार आहे ना मी कधी चॅनलला काही बोलणार आहे. काही गोष्टी अशा असतात ज्या पोटातच ठेवायच्या, कारण का नाती तोडायला ताकद लागत नाही, नाती जोडायला जास्त ताकद लागते आणि ती माझ्यामध्ये आहे. आणि हे संस्कार माझी आजी शारदाबाई पवारांनी आमच्यावर केले. फार कष्ट करून तिने आमचं सगळं कुटुंब हे बांधून ठेवलं होतं. ते बांधून ठेवलेलं कुटुंब ना, त्याच्यात एक सुई घेऊन दिल्लीवाली अदृश्य शक्ती प्रयत्न करते ती सुरुवात आहे, पण तिला आम्ही होऊ देणार नाही. आमच्या घरातल्या महिलांची ताकद खूप मोठी आहे. ही ताकद जी आमच्या घरातल्या महिलांची आहे ना, ही शारदाबाई पवारांचे संस्कार आहेत. आमचं कुटुंब हे कधी आम्ही तुटू देणार नाही. वाघिणीसारख्या लढू, पण आमच्या कुटुंबासाठी आम्ही लढत राहू. आणि आमचं कुटुंब म्हणजे फक्त पवार आडनावाचे लोक नाहीत, तुम्ही सगळे आहात. कोणीही जर महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर गाठ या सुप्रिया सुळेशी आहे. महाराष्ट्राच्या विरोधात कोणीही काही केलं ते मी सहन करणार नाही. आणि त्याच्यामुळे माझी लढाई इथल्या कोणाशी नाहीच आहे, माझी लढाईच्या दिल्लीच्या तख्ताच्या विरोधात. अरे लढणे के लिए ड्रायव्हरला शिव्या घालायला, जो आपल्यापेक्षा बिचारा गरीब आहे त्याला तुम्ही रागवला, काय करेल, पापी पेट का सवाल आहे. त्याच्यामुळे जो आपल्यापेक्षा वीक आहे त्याला धमकी द्यायला काय लागते. अरे धमकी देना है तो अपने ताकतवर से दे दो, याला खरी ताकद. आणि हे संस्कार आमच्यावर शारदाबाई पवारांनी केले. त्याच्यामुळे आज तमाम बारामतीकरांनी जे प्रेम, जो विश्वास हे अनेक वर्ष माझ्यावर टाकला त्याबद्दल आणि तमाम बारामतीकरांच्या समोर नतमस्तक होऊन तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते की आपण ही मला संधी आणि प्रेम दिलं. चिन्ह बदललेलं आहे, त्याच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगते. 3 नंबरचं आपलं बटन हे सगळ्यांनी सांगितलंय. 1, 2 आणि 3 पॅनल आहे. 3ऱ्या नंबरवर माझं नाव आहे सुप्रिया 3. शरद पवार, काँग्रेस, सुनील, केदार, अनिल, पण 3च आहे. रोहित 3, सुनंदा 3, शर्मिला 3, शुभांगी 3, युगेंद्र 3. अजून कोण राहिले का? हा, ठाकरे 3, उद्धव 3, प्रतिभा 3. हो मला 4. बरं झालं प्रतिभा म्हणला, मला घरी जायचंय. आले त्याच्यात. काँग्रेस 3, ठाकरे 3, अरविंद 3, मशाल 3, तुतारी 3, गुलाल 3, विजय 3. त्यामुळे आता एकच शेवटची घोषणा देते आणि माझं भाषण संपवते. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.
यानंतर साहेबांचा सत्कार तमाम धनगर समाज बांधवाच्या वतीनं भूषणसिंह राजे होळकर, निखिल देवकाते, गणपतापा देवकाते, रवींद्र टकले, संदीप देवकाते करत आहेत. आणि या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात आपण दुसऱ्या हरित क्रांतीचे जनक, महिला आरक्षणाचे उद्धार करते, मंडळ आयोगाच्या शिफारशी लागू करणारे आपले साहेब आणि 1994चे महिला विषयक धोरण राबवणारे साहेब दुसऱ्या हरित क्रांतीचे. आणि साहेब आपला निर्णय घेतला 12% कृषी कर्ज पतपुरवठा होत होता, आपल्यामुळे 4% वार्षिक कर्ज पतपुरवठा झाला. साहेब आपण 72,000 कोटीची कर्जमाफी केली. साहेब तुम्ही आहात शेतकऱ्यांचा श्वास, शेतकऱ्यांची धडकन, तुम्हा कष्टकरी शेतकरी महिलांचे तुम्ही आहात आमची धडकन, हृदयातील एक विश्वास. टाळ्यांच्या गजरात महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. संख्येने आपण सगळे उपस्थित आहात. आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आता असं आहे, आणखी 5-6 मिनिटांनी किती वेळ चालवावं या संबंधीचे नियम आहेत. आणि त्या नियमाप्रमाणे 6 वाजल्याच्या आत ती सभा संपली पाहिजे. ती जर संपली नाही तर उमेदवारावर खतरा भरला जाईल. आणि तो खतरा आपल्याला नको आहे. आणि आपण ही लावलेली सभा जेवढ्या लवकर संपवता येईल तेवढी संपूया. ही शेवटची सभा आहे या वर्षाची. आणि गेले अनेक वर्ष आपण ही शेवटची सभा मिशन स्कूलच्या प्रांगणामध्ये घेतो. यंदा ते करणं शक्य झालं नाही. आणि त्याचं कारण राज्याची सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांनी ती जागा आपल्या ताब्यात घेतली. ठीक आहे, सदाशिवराव सातवांनी सांगितलं त्यांनी कुठलीही जागा ताब्यात घेतली ते चिंता करण्याचं कारण नाही. आपण दुसरी जागा घेऊ. आणि आज मी इथं बघतोय हजारोच्या संख्येनं विशेष करून आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि कोणी आपली जागा अडवली त्यांनी आपलं काही नुकसान होऊ शकत नाही हे तुम्ही लोकांनी आज सिद्ध केलं. ही निवडणूक अतिशय महत्वाची निवडणूक आहे. सगळ्या जगाचं लक्ष आहे. मध्यंतरी कन्हेरीला नारळ फुलांची सभा होती. आणि एका कोपऱ्यामध्ये एक कोणतरी न ओळखीचा माणूस उभा होता. माझ्या लक्षात आलं हा पत्रकार आहे. सभा संपल्यावर त्यांना मी बोलवलं, विचारलं कुठून आलाय. त्यांनी सांगितलं अमेरिकेतून आलाय. म्हणजे अमेरिकेतून आलाय कन्हेरीला तो म्हणजे आलाय. आणि त्याचं कारण अमेरिकेमध्ये भारताच्या लोकशाही पद्धतीच्या निवडणुका याच्याबद्दल लोकांना भयंकर उत्सुकता आहे. आणि न्यूयॉर्क टाइम्स नावाचं एक प्रसिद्ध वर्तमानपत्र आहे त्यांनी आम्हाला इथं पाठवलं. आणि ही गोष्ट आज बारामतीची सभा
बारामतीची निवडणूक याला अमेरिकेला सुद्धा चिंता आहे. इतकं महत्व तुम्हाला लोकांच्या निर्णयावर भारताच्या बाहेरच्या लोकांच्या मध्ये सुद्धा आहे. आणि आत्ताच आपण ही भाषणं 2 ऐकली. रोहितचं भाषण ऐकलं, त्याच्या आधी त्याच्यानंतर सुफियाचं भाषण ऐकलं आणि तिसरं भाषण आपण मतदारसंघातल्या उमेदवाराचं ऐकलं. त्या तिन्ही भाषेमध्ये त्यांनी एक विचार पुढे ठेवला. हा देश कसा चालवायचा, कुणी चालवायचा, प्रश्न कोणते आहेत आणि ते सोडवण्याचा अधिकार ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडून काय फावलं तकलीफ याबद्दलचा विचार हा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. मला स्वतःला आनंद आहे की या तिन्ही भाषणामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका या तिन्ही वक्त्यांनी या ठिकाणी मांडली. याचा एक गोष्ट स्पष्ट होते की कोणी काही म्हणा, मोदी साहेबांच्या हातात देशाची सत्ता असो, आणखी कुणाच्या हातात सत्ता असो, जोपर्यंत आपण सगळे एक आहोत तोपर्यंत बारामतीकरांना कुणी धक्का लावू शकत नाही. हे तुम्ही या ठिकाणी स्पष्ट केले. आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. प्रश्न खूप आहे. महागाईचा प्रश्न आहे, बेकारीचा प्रश्न आहे, शेतीचा प्रश्न आहे आणि ज्यांच्या हातात सत्ता आहे ते याच्या कुठल्याही प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी ही सत्ता वापरत नाही. आणि म्हणून आपल्याला निकाल लागायचा आहे. या निवडणुकीमध्ये असे निकाल आपण घेऊ की जेणेकरून या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष त्यांच्या सगळ्याच्या सगळ्या जागा निवडून येतील आणि देशाला एक नवीन दिशा ही देण्याचं काम आपल्या सगळ्यांच्याकडून केलं जाईल. आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. माझा कसा पूर्ण असं आहे. अनेक ठिकाणी सभा झाल्या. काल मी जळगावमध्ये होतो, त्यासाठी अनेक जिल्ह्यामध्ये होतो. जवळपास 7-8 जिल्ह्यामध्ये गेले काही दिवस मी फिरतोय. पुण्याचा कडक ताप आहे आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे माझा कसा अपूर्ण बसलाय. मी तुम्हाला एवढंच सांगतो की या निवडणुकीमध्ये तुमचा निर्णय हा बारामतीकरांचाच नाही तर महाराष्ट्राच्या हिताचा होईल. आणि तो झाल्यानंतर मी सहीसरपणा किंवा सगळ्याची एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आदरणीय साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आपण हजारोच्या संख्येने उपस्थित राहिला. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे ती कर आमचे जुळती, तेथे कर आमचे जुळती. आपण आलात मायबाप जनता. या ठिकाणी